नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर आज आपण बघणार आहोत गणित भाग 1 मधील महत्त्वाची काही उदाहरणे. प्रत्येक प्रकरणानुसार त्याला कोणत्या पद्धतीने गुणांचं विभाजन केलं गेलेलं आहे मी इथे लिहून दिले आहे तुम्हाला. जसे की आपण बघू शकतो, दोन चलातील रेषीय समीकरणे ह्याला 12 गुण, वर्ग समीकरणे ह्याला 12 गुण, अंकगणितीय श्रेणी 8, अर्थनियोजनाला 8 गुण दिले गेले आहेत, संभाव्यताला 8 आणि सांख्यिकीला 12 असे परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही गुणांचं विभाजन इथे दिलेलं आहे. तर आपण इथे बघू शकता की जर आपण प्रकरण 1, 2 आणि 6 केलं तर त्यामध्ये एकूण मिळून आपल्याला 36 गुणांचं स्कोअरिंग आहे. तर आपण हे कशा पद्धतीने करू शकतो, चला तर मग बघून घेऊयात. विद्यार्थी मित्र हो, आपण इथे बघू शकता दोन चलातील रेषीय समीकरणांमध्ये आपल्याला काही गणितं महत्त्वाची बघायची आहेत. तर आता तुम्हाला माहिती आहे का, दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय, चल म्हणजे काय माहिती आहे आपल्याला. चल म्हणजे अशी अक्षरे जी एका समीकरणामध्ये वापरली जातात. तर आपल्याला इथे दिसून येईल बघा, 4m अधिक 3n बरोबर 12. ह्यामध्ये चल काय आहे, m आणि n. याच पद्धतीने पुढच्या गणितामध्ये चल काय आहे दिलं गेलं आहे आपल्याला, x आणि y. आता ह्यामध्ये चलाची कोटीसुद्धा आपण बघू शकतो. आता कोटी म्हणजे काय, तर प्रत्येक चलाच्या वर जो आपण घातांक म्हणतो तिथे जर 1 असेल, प्रत्येक चलाची कोटी ही 1 असते, त्याला दोन चलातील रेषीय समीकरण आपण म्हणू शकतो. तर इथे पहिलं जे आहे 4m अधिक 3n बरोबर 12, यामध्ये प्रत्येक पदाची कोटी 1 आहे, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. पुढचं आपण बघू शकतो 3x वर्ग वजा 7y बरोबर 13, आणि यामध्ये आपल्याला दिलेलं आहे एका चलाची कोटी 1 आणि दुसऱ्याची 2 आहे. तर मग हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही, बरोबर. चला तर मग सुरुवात करूया आपण सराव संच 1.1 मधील पहिल्या गणिताला. इथे दिलं गेलं आहे 5x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x वजा 3y बरोबर 12. आता हे एक सामायिक समीकरण आपल्याला पूर्णपणे सोडवायचे आहे. इथे सोडवून दिलं गेलं आहे ते तुम्ही नीट पद्धतीने बघू शकता. अशीच काही गणिते जी काही आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिले गेली आहेत, सोडवून दिले गेले आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण त्यामधली सुद्धा गणिते आपल्याला विचारली जाऊ शकतात. तर आपण बघू शकतो इथे हे पहिलं गणित तुम्ही नक्की करून जाऊ शकता. हे दुसरं गणित आपल्याला इकडे दिलं गेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते कोणत्या पद्धतीने कसं सोडवायचं. जर आपल्याला दिलं असेल 3a अधिक 5b बरोबर 26, हे आपलं पहिलं समीकरण झालं. a अधिक 5b बरोबर 22. आता ह्या दोन्ही समीकरणांमध्ये, समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये आपल्याला 5b आणि 5b सारखं दिसतं आहे. जेव्हा दोन चलांपैकी एक चल आणि त्याची किंमत सारखी असते तेव्हा आपण त्या समीकरणाची वजाबाकी करतो. हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. याच पद्धतीने चौथं गणितसुद्धा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलं गेलं आहे. तर आपण समजून घेऊया. ही वजाबाकी होणार जर दोन चलांपैकी एक चल जर सारखं असेल, त्याची किंमत सारखी असेल, तर आपण त्या समीकरणाची वजाबाकी करून प्रत्येक समीकरण सोडवू शकतो. हे एक सामायिक समीकरण सोडवू शकतो. त्यानंतर इथे दिलं गेलं आहे दुसरं गणित. आता दुसऱ्या गणितामध्ये काय दिलं आहे, x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7. आता इथे तर प्रत्येक चलाची किंमत वेगळी आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा प्रत्येक चलाची किंमत वेगळी असते तेव्हा कोणतं तरी एक चल आपल्याला साम्य दाखवायचं असतं. तर आपण इथे बघू शकतो हे दिलेलं आहे x अधिक 7y बरोबर 10. ह्या समीकरणाला, ह्या पहिल्या समीकरणाला आपण जर 3 ने गुणलं तर आपल्याला संख्या मिळू शकते 3x अधिक 21y बरोबर 30. ते आपण तिसरं समीकरण म्हणून लिहू शकतो. आणि ह्या तिसऱ्या समीकरणामधून जे दुसरं समीकरण आपलं दिलं गेलं आहे ते वजा करायचं. कारण का, कारण त्यामधलं आपण एक चल सारखं केलं, मग ते सारखं केलं त्यामुळे ह्या समीकरणाची वजाबाकी होऊन आणि त्याची उकल निघणार, x आणि y ची उकल निघणार. लक्षात घ्या. याच पद्धतीने तुम्ही इतर गणिते सुद्धा सोडवू शकतात. आता महत्त्वाची काही गणिते म्हणून मी इथे 7वं गणितसुद्धा घेत आहे. इथे आपल्याला दिलं बघा 99 अधिक 101 99x अधिक 101 y बरोबर 499. त्या हे पहिलं समीकरण. दुसरं समीकरण काय आहे, 101x अधिक 99y बरोबर 501. आता इथे विरुद्ध दिलं आहे काय बघा, प्रत्येक दोन चल दिलेली आहेत x आणि y, आणि प्रत्येक चलाची
विरुद्ध किंमत म्हणजे अदलाबदल केली गेलेली दिसून येते आपल्याला। मग आपण अशा वेळी काय करायचं की ह्या समीकरणांची आपण बेरीज करायची, एक वेळेस त्यांची बेरीज करायची आणि एक वेळेस त्यांची वजाबाकी करायची। त्यानंतर जे आपल्याला समीकरण मिळेल ते समीकरण आपण सोडवायचं असतं। इथे दिलं गेलं आहे बघा आपल्याला, आपण ह्या प्रत्येक पदाची बेरीज केली, समीकरण 1 आणि समीकरण 2। जर ह्या चलांची अदलाबदल करून किंमत दिलेली असेल तर आपण लक्षात घेऊया एका वेळेस त्याची बेरीज होते, बेरीज होऊन हे समीकरण तिसरं समीकरण आपल्याला मिळालं आणि एका वेळेस त्यांची वजाबाकी होते। बेरीज करताना आपण पहिल्यातून दुसरं बेरीज करणार आणि आपण लक्षात घेतो की पहिलं जे चल आहे ते 101 हे मोठं आहे की नाही, मग त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या नेहमी आपण वजा करतो, म्हणून दुसरं समीकरण आधी घेणार वजाबाकी करताना आणि पहिलं समीकरण नंतर। त्यानंतर मिळालेलं आपल्याला हे चौथं समीकरण आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणाची बेरीज होणार। का बरं बेरीज होणार? कारण इथे अधिक y मिळालं आहे आपल्याला आणि वजा y मिळालं आहे, हे सारखे आहेत आणि चिन्ह विरुद्ध आहेत, म्हणजे हे कट होऊन आपल्याला xची किंमत मिळणार आणि त्यानंतर जे आहे आपण xची जी मिळालेली किंमत आहे ती पुढील समीकरणात टाकून म्हणजे तिसऱ्या समीकरणात टाकून जी किंमत आपल्याला yची मिळणार आहे, मग ह्यानंतर आपल्याला 3 आणि 2 अशी x आणि yची उकल प्राप्त होते। याच पद्धतीने आपण 8वं गणितसुद्धा करून जायचं आहे। परीक्षेच्या दृष्टीने ही महत्त्वाची गणिते आहेत, त्यासाठी तुम्ही हे नक्की करून जा। आता पुढे येऊया आपण सराव संच 1.2। सराव संच 1.2 मध्ये इथे बघा, पुढील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करायची आहे। इथे सारणी पूर्ण करण्याला सुद्धा मार्क आहेत, हे सुद्धा आपण करून घ्यायचे आहेत। गणित भाग 1 मध्ये हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, सो तुम्ही हे पहिलं गणितसुद्धा करून जा। त्यानंतर आपल्याला इथे दिलेलं आहे पुढील एक सामायिक समीकरण आलेख सोडवा। आता हा आलेख सोडवण्यासाठी हे पहिलं गणित तुम्ही करून जायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। लक्षात घ्या, आपण प्रत्येक गणितातली प्रत्येक सराव संचामधली गणिते करून जायची आहेत, लक्षात घ्यायची आहेत, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील। त्यानंतर जे दुसरं समीकरण दिलेलं आहे, दुसरं गणित दिलेलं आहे आपल्याला, ते सुद्धा आलेखाच्या पद्धतीने सोडवायचं आहे। एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा। दुसरं गणितसुद्धा आपण बघून जायचं आहे विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या। पुढे आपण बघूयात सराव संच 1.3 मध्ये। सराव संच 1.3 मध्ये काय आहे की क्रेमरच्या पद्धतीने गणिते सोडवायची। आता बघा, क्रेमर्स रूलनुसार इथे काही गणितं आपल्याला पाठ्यपुस्तकात सुद्धा सोडवून दिलेली असतात, ती नक्कीच बघून जा विद्यार्थी मित्र हो, ती परीक्षेच्या दृष्टीने येऊ शकतात, त्यामधली गणिते सुद्धा येतात, तुम्ही बघून जा। आपण बघूया आता सराव संच 1.3 मध्ये हे पहिलं गणित। इथे आपल्याला फक्त रकाने पूर्ण करायचे आहेत, जे रकाने अपूर्ण दिलेले आहेत। त्यानंतर सराव संच 1.3 मधलं दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं आणि तिसरं गणित करून जा। तिसरं गणितसुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, पहिलं गणितसुद्धा महत्त्वाचं आहे, सो या दोन गणितांकडे नीट लक्ष द्या। त्यानंतर क्रेमर्स रूलनुसार dx आणि dy ची किंमत काढणे। आता इथे दिलेलं आहे पहिलं समीकरण, हे पहिलं समीकरणसुद्धा महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्र हो, ते सुद्धा आपण करून जा। त्यानंतर चौथं गणित सराव संच 1.3 मधलं तिसऱ्यातलं चौथं गणित, त्यानंतर पाचवं गणित हे सुद्धा करून जा। एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, आपण गणिते करताना ती पाठांतर न करता ती स्टेप बाय स्टेप जर लक्षात ठेवली तर ती जास्त पद्धतीने आपल्या लक्षात राहतात। गणिते ही पाठ करायची नसतात तर ती समजून घ्यायची असतात, हे सूत्र आपल्याला नेहमी लक्षात राहिलं पाहिजे विद्यार्थी मित्र हो। चला तर मग आपण सराव संच 1.4 मध्ये सुद्धा बघूया आपल्याला कोणती गणिते महत्त्वाची आहेत। एक सामायिक समीकरण सोडवा। आता दोन चलातील रेषीय समीकरण बघता बघता आपण पूर्णपणे हा पाठ कव्हर अप करत आहोत, तर ह्यामध्ये सराव संच 1.4 मध्ये आपण बघायचं आहे की
जे तिसरं गणित आपल्याला दिलेलं आहे ते. पण हे पूर्ण गणित सोडवता आपण बेसिक्स क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यासाठी बघा मी दुसरं समीकरण तुम्हाला सांगते. आपल्याला कसं दिलं आहे 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4. त्यानंतर 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर वजा 2. आता आपल्याला x अधिक y आणि x वजा y हे दोन्ही सारखे दिलेले आहेत प्रत्येक समीकरणामध्ये. समीकरण 1 मध्ये सुद्धा, समीकरण 2 मध्ये सुद्धा. तर आपण काय करायचं आहे की समीकरण 1/x अधिक y आणि समीकरण 1/x वजा y ह्यासाठी आपण एक चल शोधायचं आहे. म्हणजेच समीकरण म्हणजेच जे आपल्याला 10/x अधिक y दिलेलं आहे ते म्हणजे 1/x अधिक y. त्यासाठी आपण m घ्यायचा हे मानू शकतो आणि 1/x वजा y ह्यासाठी n ठेवून आपण जर किंमत मांडली तर समीकरण आपल्याला मिळतं 10m अधिक 2n बरोबर 4. हे तिसरं समीकरण. त्यानंतर आपण बघू शकतो इथे 15m वजा 5n बरोबर वजा 3 हे आपलं चौथं समीकरण. त्यानंतर आपण हे एकसामायिक पद्धतीने सोडवू शकतो. बरोबर. याच पद्धतीने तिसरं गणित आपण सोडवू शकता. त्यानंतर आहे चौथं समीकरण. हे सुद्धा महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी मित्र हो, ते सुद्धा आपण करून जा. पुढे जर आपण लक्षात घेतलं तर सराव संच 1.5 मध्ये आपल्याला शाब्दिक गणिते दिलेली आहेत. आता ह्या शाब्दिक गणितांमध्ये आपण समजून घेणं गरजेचं आहे की नक्की ह्या गणितामध्ये आपल्याला दिलं काय गेलं आहे. त्यासाठी पहिलं गणित आपण करून जा आणि पहिली अट म्हणजे कोणतीही अट दिलेली आहे. आता अट म्हणजेच काय तर पहिलं काय दिलं आहे बघा इथे, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. आता ही पहिली अट तिप्पटची आणि लहान संख्येची दुप्पट आहे बेरीज 19. ही दुसरी अट आपण त्यानुसार आपण समीकरणे तयार करायची आहेत विद्यार्थी मित्र हो. तर त्या संख्या शोधा. आता समीकरणे तयार करून त्या संख्या शोधून आपण काय करायचं आहे त्यांची उकल काढायची आहे. आपल्याला इथे ते समीकरण सोडवू शकतो आपण बघा. अटीनुसार सोडवलेलं दिलेलं आहे आणि त्या संख्या काय आहेत हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. त्यानंतर ह्यामध्येच 1.5 मध्ये आपण तिसरं गणित करून जायचं आहे. शाब्दिक गणित जे दिलेलं आहे आपल्याला, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळाल्यानंतर बेरीज 70 येते व मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांचे वय काढा हे गणित आपण करून जायचं आहे. बाकीसुद्धा आपण बघू शकतो इथे विशालचे गणितसुद्धा आपण करून जायचे आहे. काय दिलं आहे बघा इथे की विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग हा 60 किलोमीटर दर तास आहे तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे गणितसुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या करून जा. विद्यार्थी मित्र हो, पूर्णपणे बघायला गेलं तर आपल्याला संकीर्ण प्रश्नसंचामधले सुद्धा गणितं विचारली जातात. तर त्यामधली आपण बहुपर्यायी प्रश्न करून जायचे आहेत. संकीर्णमधले काही ठराविक प्रश्न आपण बघू शकतो. इथे बहुपर्यायीमध्ये दिलेले सर्व प्रश्न तुम्ही करून जा. इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय दिलेलं आहे 3. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण मिळू शकतो A. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला D हे मिळतं आहे. त्यानंतर चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला C हे मिळतं आहे आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला A हे मिळतं आहे. आपण हे बहुपर्यायी प्रश्न करून जायचे आहेत. तर आज आपण बघितलं की 2 चलातील रेषीय समीकरणांमधलं काही महत्त्वाची गणिते. ह्यापुढील सुद्धा आपण काही गणिते बघणार आहोत. तोपर्यंत ह्या समीकरणांची प्रॅक्टिस करा, सराव करा. धन्यवाद.